आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर्स, टॅरो रीडर्स, प्रतिभाताई पाटील, एंजल थेरपिस्ट हो सुद्धा. हो. आत्मा नमस्ते मॅम. मी प्रतिभा पाटील. मी नाशिकहून आहे. मी रेकी पण केलंय, ग्रँड मास्टर पण आहे, एंजल थेरपी पण केलेली आहे आणि टेरो रीडर पण झालीये मी आता. म्हणजे आमचं हं, पूर्ण झालंय आता टेरो. हं. छान. खरं तर मी याच्यामध्ये आली रेकीमध्ये. रेकी जॉईन झाली हे खरं तर मी तुम्हाला बघूनच जॉईन झाली. म्हणजे मी एकदा दुपारच्या वेळेला मोबाईलला बघत असताना मला तुमचा हसतमुख चेहरा दिसला आणि छान तुमचं प्रसन्न व्यक्तिमत्व दिसलं आणि मी खरंच त्याच्या आकर्षणामध्ये तर मी आकर्षित झाली त्याच्याकडे. ही गोष्ट अगदी खरी आहे. आणि मी सहज उत्सुकता म्हणून मग तुमचा तो व्हिडिओ बघितला की काय आहे बुवा रेकी. रेकी विषयीचा व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ मला अजूनही आठवतो. तो व्हिडिओ होता मीच का, मलाच का, माझ्यासाठीच का, हा व्हिडिओ होता. आणि तो मला माझ्यासाठी अगदी परफेक्ट आणि असं छान योग्य असं वाटला. आणि मी तो पूर्ण व्हिडिओ बघितला आणि त्या पहिल्याच वेळेला माझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे मला 100% उत्तर मला मिळालं. अगदी. आणि मी तुम्हाला जॉईन व्हायचं ठरवलं आणि तुम्हाला तसं फोन करून सुद्धा मी विचारलं हं, आणि तुम्ही मला लगेच जॉईन करून घेतले. योगायोगाने ती बॅच होती ना, फेब्रुवारीची होती. 1 फेब्रुवारी 1925, मागच्या वर्षीचीच बॅच होती ती. मी जॉईन झाले ती 6 तारीख होती आणि माझा रेकीचा प्रवास येथूनच सुरू झाला. तो अजूनही सुरूच आहे. आता टॅरो रिडिंग पर्यंत आलेला आहे तो. यासाठी बहुतेक ब्रह्मांडानेच माझी निवड केलेली असेल. कारण मी आजाराचे निदान, मी त्याला निमित्त ठरले फक्त. माझं जे आजाराचं निदान झालं त्याच्यानंतर लगेच मला 15 दिवस झाले होते. 15 दिवसात मला माझ्या प्रश्नांचं उत्तर तुमच्या मार्फत मिळालं आणि असा माझा प्रवास सुरू झाला. त्यावेळेला खरं तर मी मनाने खूप खचलेली होती, निराश पण होती. थोडंसं काय म्हणता, मानसिक तणावातून जात होती. मीच नाही तर माझं संपूर्ण कुटुंबच तसं होतं. म्हणजे अक्षरशः खूप टेन्शनमध्ये होते सगळे. आणि माझा त्याच्यामुळे काय झालेलं होतं, आत्मविश्वासही पूर्ण नाहीसा झालेला होता. डोळ्यापुढे तर पूर्ण अंधार होता, कारण मृत्यू समोर दिसत होता. मला जरी पूर्ण कल्पना नाही होती, तरी मला त्या आजाराचं जे नाव घेतलं ना, त्याच्यामध्येच मला भयंकर टेन्शन आलेलं होतं. कारण मी एका मोठ्या आजाराचा सामना करत होती. सर्वांसाठी नवीन वर्ष हे खूप आनंदाचे होते, पण माझ्यासाठी मात्र ते आनंदाचे नाही ठरले. एका क्षणामध्ये माझं जे हसरं खेळणारं आयुष्य होतं, ते त्या 15 दिवसामध्ये पूर्ण बदलून गेलेलं होतं. आणि तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मी मात्र ठरवलं की रेकीला जॉईन व्हायचं आणि खंबीरपणे मी तेव्हापासून उभी राहिलेली आहे. मी त्याच्याशी लढायचं पण ठरवलं. या गोष्टी माझ्या आयुष्यात मला सगळ्या घालवायच्या होत्या आणि पुन्हा नव्या गोष्टीची मला सुरुवातही करायची होती. हे सगळं सोपं नव्हतं. माझ्यासाठी तर नाही होतं. आणि अशातच माझी किमोथेरपी सुरू झाली होती. किमोथेरपी सुरू होऊन मला असं वाटतं एखादी आठवडा झालेला होता किमोथेरपीला. आणि असं सगळं सुरू ते म्हणजे ते खरं तर प्रत्येक आठवड्याला ते दवाखान्यात जाणं, दर आठवड्याच्या त्या टेस्ट, इंजेक्शन, एकही दिवस आठवड्याचे 7 दिवस, एकही दिवस घरी राहायला मिळत नाही होतं. रोज दवाखान्यात जाण्याचं चालू होतं. या सर्वातून मात्र मी वेळ काढून रेकी शिकायला सुरुवात केली. अशा प्रकारे अशा प्रकारे माझा रेकीचा प्रवास सुरू होता. यामध्ये ते किमोथेरपीचे साईड इफेक्ट व्हायला पण सुरुवात झाली. दुसऱ्या आठवड्यापासूनच सुरुवात झाली. खरं तर माझ्या मते हा जो आजार आहे, या आजारापेक्षा तुम्हाला अध्यात्माशी जोडणारा आजार म्हटला ना तरी चालेल. कारण की ज्या शरीरावर तुम्ही आयुष्यभर प्रेम करतात, जसे तुमचे शरीर सगळ्यात पहिल्यांदा शरीरावर तो अटॅक करतो. त्या म्हणजे पूर्ण शरीर अटॅक करायचं म्हणजे सगळ्यात पहिले तुमची स्किन खराब होते. म्हणजे ती हं. काळी होते. ज्या तुमच्या रंगाचा तुम्हाला अभिमान असतो, तो एका क्षणामध्ये नाहीसा होतो. ही गोष्ट अगदी मला त्याच्यातून शिकायला मिळाली. दुसऱ्यापासूनच स्किन काळी होऊन गेली. नंतर होतं सगळं व्यवस्थित, पण त्याचे साईड इफेक्ट मात्र राहतात. त्याच्या खाणाखुणा सोडून जातं सगळं.
डोक्याचे केस, भुवईचे, पापण्यांचे सगळे केस एका क्षणामध्ये निघून जातात. जे जे तुम्हाला आवडतं, जे जे तुम्ही जन्मापासून तुम्हाला आवडत असतं, त्या सगळ्या गोष्टी क्षणामध्ये नाहीसे होऊन जातात. त्यावेळेला थोडंसं मग तुम्हाला त्रास होतो. कारण त्या गोष्टीवर तुम्ही लहानपणापासून तुम्ही बघितलेल्या असतात. तुम्ही तुमच्या आवडत्या असतात आणि असं करत करत सगळं त्यानं तुम्हाला माणसांपासून सुद्धा तो आजार वेगळं करायला लागतो. कारण तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, कोणत्या समारंभाला जाऊ शकत नाही. कारण तुमची किमोथेरपी चालू असते. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टीवर बंधनं असतात, भरपूर असतात. खाण्यापिण्यावर बंधन असतात. चवीशी तर तुम्हाला काही घेणं देणंच नसतं, कारण तुमची चव नसते तोंडाला. या सगळ्यामध्ये चव सुद्धा आली. म्हणजे खरोखर म्हणजे अध्यात्माशी जोडणारा आजार मी यासाठीच म्हटलं आहे, की पूर्ण शरीर म्हणजे तुमचं तुमचं राहतच नाही. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जर आधी बघितलं असेल आणि ती जर 15 दिवसांनी तुम्हाला बघेल, तर ती तुम्हाला खरोखर ओळखणार नाही. 15 दिवसामध्येच ती तुम्हाला ओळखणार नाही. हा. बरं. या पण सर्व तरी गोष्टीतून हं, हं, मी खरं तर या सर्व गोष्टीमधनं रेकीमुळे बाहेर आली. हं, जसं तुम्ही तुम्ही नाही मॅममुळे तुमच्यामुळेच माझं आयुष्य खरं तर मी नव्याने जगायला शिकली. सर्वात पहिले मी माझा हरवलेला जो आत्मविश्वास होता तो मिळवला. कारण हं, तो मिळवल्याशिवाय माझ्याजवळ काही पर्याय नाही होता. तो जर मिळवला नसता तर मी अजूनही म्हणजे खूप असं नैराश्यामध्येच असती आणि त्या आत्मविश्वासामुळे मला जगायला नवी उमेद मिळाली, नवी शक्ती सुद्धा मिळाली आणि हं, स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला हे तुम्ही मला शिकवलं. रेकीमध्ये आल्यानंतरच मला खरं तर स्वतःच्या शरीराची किंमतही कळाली. हं. स्वतःचं हरवलेलं जे अस्तित्व होतं ते सुद्धा मला सापडलं. माझ्या विचारांमध्ये त्याच्यामुळे खूप स्थिरता आली. हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. विचारांमुळे मी पॉझिटिव्ह झाली आणि त्याच्यामुळे स्वभाव शांत झाला. माझी एनर्जी लेवल वाढली. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये माझी जी एनर्जी लेवल वाढली ना सुरुवातीपासून, हां. ती याच्यामुळेच वाढली आणि शेवटपर्यंत कशामुळे? पण मी ती टिकवून ठेवली. कशामुळे? अजूनही मी म्हणजे काय कशामुळे? कशामुळे वाढली? एनर्जी लेवल तर मी जे जे आपले मेडिटेशन वगैरे आहे हं, त्याच्यामुळे सुद्धा मी मेडिटेशन खूप केले सुरुवातीला. खूप म्हणजे हं, खूप केले मी. अक्षरशः मी 3-3:30 ला उठून सुद्धा मेडिटेशन केलेले आहेत. इतक्या हं, आधीपासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे मला झोपायचं मी बाजूला राहू देत होती. पण मी मेडिटेशन मात्र करत होती. कारण त्याच्यामुळे ना मला छान शांतता वाटत होती. आणि जेव्हा मी एंजल केलं ना, तेव्हापासनं मी एंजलचे मेडिटेशन मात्र 3:30 ला उठूनच करत होती. जोपर्यंत मी ऑपरेशन नाही झालं ना, तोपर्यंत मी 3:30 पर्यंत एंजलचे मेडिटेशन केले. आता एवढ्या सकाळी नाही करत. आता जरा हं. 4:30 तरी होता. 4:30 नंतर त्याच्यानंतर एक तरी आपलं मेडिटेशन होण्याच्या आधी एक तरी मेडिटेशन मी करते. आणि त्याच्यानंतरही माणसाचं मी बसलेली असायची. कसं हो. असते ना, जरा आणि रिलॅक्स झालं ना, की माणूस त्या गोष्टीला थोडंसं आता जरा लेट केलं तरी चालते. हो, असंच असतं ते. हो. नाही. पण मी ठरवून 7 ते 8 मेडिटेशन असे कंपल्सरी करत होती. अक्षरशः. त्याच्यामुळे मी म्हणजे मला खूप फायदा झाला मेडिटेशनमुळे. तुमचे हं, मेडिटेशन आहे ते खूप प्रभावशाली आहे. काही-काही खूप छोटेसे पण आहेत. आपल्याला हं, वाटतं खूप छोटे आहे, पण तसं काही नाहीये. मी हं, माझ्यासोबत ना एंजल सुद्धा घेऊन जात होती. हं, छोट्या मेडिटेशनमध्ये मी पिरॅमिड सुद्धा सोबत ठेवत होती. अगदी हं, कंपल्सरी. हं, आणि मोठ्या मेडिटेशनमध्ये पण हं, अंतर्मनाचं ज्ञान म्हणा ते मी करत हं, होती. वटवृक्ष पण मला आवडत होता. आणि जे 2 सिम्बॉल आहे आपले ते मी हं, कंपल्सरी केलेत. हं, हं. ऑपरेशन होईपर्यंत केले. त्याच्यानंतर त्यांचं प्रमाण थोडं कमी केलं. पण हं. तोपर्यंत ना मी कंपल्सरी म्हणजे ते ठेवले होते 2 छानच. सिम्बॉल्स. त्याच्यामुळे मला ना हो, खूप फायदा झाला. म्हणजे असं वाटतं आपल्याला आपण मेडिटेशन म्हणजे काय असतं, की त्याच्यामुळे फायदा होईल की नाही? पण तसं नाही. मेडिटेशनमुळे आपल्या मनावर आपलं मन स्थिर होतं ना, ही गोष्ट खूप अगदी परफेक्ट आहे. आपल्याला त्रास होतो त्यावेळेला, कंटाळाही येतो. ही गोष्ट पण खरी आहे. पण त्याच्यामुळे ना आपण या सगळ्या गोष्टीतनं जे बाहेर येतो ना, हे त्याच्यामुळेच येतो. ही गोष्ट पण बरोबर. तेवढीच खरी आहे. हो. आणि आणखी दुसरा तुमचा जो माफ करा व्हिडिओ आहे ना, तो माझं आयुष्य बदलवणारा आणखी एक टर्निंग पॉइंट ठरला. म्हणजे तो जो व्हिडिओ मी बघितला ना,
तो खूप सुंदर व्हिडिओ आहे. म्हणजे आहे छोटासा व्हिडिओ, पण खूप छान आहे. जे तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सर्वसामान्य लोकांना समजेल असं, माफ करा. जे आपण एवढ्या वर्षामध्ये आपल्या मनामध्ये काय म्हणतात, ते सगळ्या गोष्टींचं गाठोडं जमा करून ठेवतो. तर ते माफ करणाऱ्या एका व्हिडिओमुळे आपण आपलं मन बदलायला सुरुवात होते. ही गोष्ट पण खरी आहे. तुमच्या आणि आपल्या मनाला आपण समजवायला लागतो, की जसं आपणही चुकतो, तसं समोरचा सुद्धा चुकत असेल आणि त्याचंही काही त्याचं जे चुकतं आपण त्याला म्हणजे म्हणतो, की आणि चुकलं आहे, तसं आपलं पण चुकत असेल. म्हणजे आपण ती एक गोष्ट ना समजून घ्यायला लागतो. ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्यावेळेला. तो म्हणजे मी तर सगळ्यांना आवाहन करेल, की तो माफ करा व्हिडिओ आणि मला ज्या पहिल्या व्हिडिओमुळे मला जे मार्ग सापडला ना, हे व्हिडिओ नक्की आवर्जून बघा. तुमचं आयुष्य बदलणारा जो टर्निंग पॉइंट आहे ना, ह्या गोष्टी 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सापडतील. माझ्यासारख्या लोकांसाठी तर मी नक्की तसं सांगेल. माझ्यासारख्याच नाही, आणखी दुसऱ्यांना सुद्धा. म्हणजे माफ करण्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जगण्याचे जे मार्ग असतात ना, ते मोकळे होत जातात. अक्षरशः खूप सोपे होत जातात त्या एका गोष्टीमुळे. जसं आपण माफ करत जातो तसं तसं आपल्या आयुष्यामध्ये सगळे चांगले चांगले लोक यायला लागतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही जोपर्यंत असं लोकांना माफ वगैरे नाही करत ना, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये बदल होत नाही आणि म्हणजे तुम्हाला मदत करणारे लोक सुद्धा मिळत नाही. तुम्ही तो एकच आयुष्यामध्ये गोष्ट केली माफ करण्याची, लोकांना माफ करण्याची, तर तुमचं आयुष्य बदलायला खरोखर सुरुवात होते. मला मदत करणारे लोक मिळाले. त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये जसं जात होती ना, तसं मला अं, तिथे सुद्धा खूप काय म्हणतात मदत करणारे लोक मिळालेत. आणि तिथे जात असताना मला जे तुमचे ब्लेसिंग मिळत होते, अगदी नेहमीसाठी मला तुम्ही न चुकता देत होते. एवढा तुमच्या काय म्हणता बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून ते माझ्यासाठी ना खूप महत्वाचे होते. आणि त्याच्यामुळे मला खूप फायदा होत होता. म्हणजे मला गेल्या गेल्या मी पहिल्यांदा जर मेसेज बघितला ना, तर मी तुमचा बघायची. त्या ऑपरेशन नंतरही सगळ्यात पहिले फोन ना मला तुमचाच होता. एवढं खरं तर कोणी कोणासाठी करत नाही. कोणी कोणामध्ये एवढं इन्व्हॉल्व होत नाही. पण तुम्ही जे तुमच्या जवळ शिकण्यासाठी येताना त्यांच्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये तितक्याच प्रेमाने सहभागी होता आणि आत्मीयतेने पण तुम्ही त्यांची विचारपूस करता. ही गोष्ट ना मला तुमची आईच्या मायेनी, मी तर तुमच्यापेक्षा मोठी आहे, पण जी तुम्ही आईच्या मायेनी गोष्ट काय म्हणतात सगळ्यांची विचारपूस करतात ना, ही खरोखर खूप छान आहे. म्हणजे सगळ्यांना आवडणारीच गोष्ट आहे. तसेच मला तिथे जे डॉक्टर भेटत होते, मिळालेत ज्याच्या दवाखान्यामध्ये डॉक्टर म्हणा, तो स्टॉप म्हणा, तो पण खूप छान सपोर्टिव्ह होता. सगळेजण मला खूप सपोर्ट करायचे. ही गोष्ट पण आहे. ते जे डॉक्टर होत्या मला नेहमी त्या म्हणजे बाकीच्या पेशंट पेक्षा माझ्याजवळ जास्त वेळ घालवायच्या. ही गोष्ट पण मला माहित होती. ते सगळ्यात शेवटी माझ्याजवळ यायच्या राउंड मारायला. एक एक तास माझ्याशी बोलत राहायच्या आणि मला नेहमी म्हणायच्या, की बाकीच्यांपेक्षा ना मला तुमच्या इथं आलं, तुमच्या जवळ बोललं, की मला खूप छान फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं. ते माहित नाही. आता त्यांना ग्रँड हे माहिती मास्टरची नाही, ऊर्जा. की हे रेकीमुळे रेकीमुळे होतं. मी काही तसं म्हटलं नाही त्यांना, कारण ते डॉक्टर होत्या. त्यांचा माझ्यावर विश्वास बसला असता नसता मी काही तेवढं म्हणजे सांगितलं नाही, एक्सप्रेशन पण दिलं नाही मी काही तसं. पण बरोबर. त्या नेहमी म्हणायच्या, मला हो, तुमच्याशी बोललं की मला पॉझिटिव्ह वाटायचं आणि असं सगळेच जण म्हणायचे. मला ना तो अनुभव डॉक्टरांचा पण आला. म्हणजे माझे जे डॉक्टर होते हे करायला उपचार करायला, ते पण नेहमी म्हणायचे, एवढ्या त्रासातही तुमचा हसमुख चेहरा नेहमी हसतात आल्यानंतर हे मला आवडतं. त्या डॉक्टर पण म्हणायच्या, पण ते डॉक्टर होते ते सुद्धा म्हणायचे. कारण माझ्यासोबत जे होते ते सगळे असे थकलेले असायचे, सतत झोपलेले असायचे, पण मी मात्र नेहमी असं हसमुख असायची आणि बसलेली असायची. मी अशी नुसती झोपून नाही राहत होती. माझं तिथे थोडासा वेळ मिळाला की लगेच मी बसून राहत होती. नॉर्मल आयुष्य मला जगायला आवडत होतं. हे पहिल्यापासूनच आहे. आणि त्याच्यानंतर जसं दवाखान्यातनं जरी आली ना, मी तर सगळं फ्रेश व्हायची पुन्हा. आणि रेकीचं सेशनही करत होती आपलं. सकाळी जसं हो, सकाळीचे रोजचे कामं मी करून जात होते. सकाळी बरोबर. लवकर उठत होती. त्या दिवशी मात्र मी 3:30लाच उठत होती. आपलं मेडिटेशन करत होती.
एक एंजलचं मेडिटेशन करत होती. आणि ते छोटे छोटे 2 मेडिटेशन करत होते मी. पिरॅमिड वगैरे ते पण करत होती. आणि मग मी जात होती. मग माझं सगळं स्वयंपाक वगैरे केअर करून गेली की मग आल्यानंतर पुन्हा माझं तेच रुटीन राहायचं. खरं आहे. आणि मग माहितीये, सेशनला मी जॉईन होत होती. सगळ्यांना एक सांगते, प्रतिभाताई हॉस्पिटलमधून आल्या ट्रीटमेंट घेऊन, तरीही त्यांनी एकही रेकी फर्स्ट, सेकंड, थर्डचं तर नाही, ग्रँड मास्टर नाही, कोणतंच सेशन प्रतिभाताईंनी मिस केलं नाही. मी तर म्हणते त्या बॅचमध्ये सगळेचे सगळे सेशन अटेंड करणाऱ्या ह्याच असतील. ओके की नो, स्वतःला त्यांनी एवढं नियमबद्ध केलं. आणि ना, ही तुमची ती क्षमता होती, ही जी तुमची आतली पॉवर होती, तुमची इच्छाशक्ती होती ना प्रतिभाताई, ती जिंकली. हो, खरी गोष्ट आहे. तसंच तर मला याच्या वेळेला पण अनुभव आला. रेडिएशनच्या वेळेला पण मला खूप अनुभव आला. हं, जो सगळ्यांना त्रास व्हायचा ना, हं, माझ्यासोबतचे जे सगळे होते त्यांना खूप त्रास व्हायचा हं, रेडिएशनचा वगैरे. हं, पण मला त्याचा त्रास नाही झाला. म्हणजे झाला पण खूप कमी प्रमाणात, नाहीच्या बरोबर झाला. जसा किमोथेरपीचा त्रास मला खूप कमी प्रमाणात झाला. हं, त्याचं सगळं श्रेय मी थोडंसं याला पण देईल. मी जी एनर्जी वाढवली होती रेकीमुळे. तुम्हाला जॉईन बरोबर. झाल्यानंतर रेकीमुळे म्हणजे जी एनर्जी लेवल जी आपली वाढते ना, हं, आपलं थोडंसं आपलं स्ट्रॉंग होतो. त्याचं हं, सगळ्यात महत्व आहे. म्हणजे हं, आपण नॉर्मल आयुष्यामध्ये हे करायला पटकन म्हणजे शक्यच नाही. होऊ हं, शकत नाही. ही हं, एनर्जी लेवल रेकीमध्येच वाढलेली आहे खरं तर. हे मला हं, पण तेव्हा समजलेलं होतं. जसा सगळ्यांना त्रास व्हायचा तसा मला तर काहीच झाला नाही. मी जास्त पॉझिटिव्ह असल्यामुळे माझा तो त्रास होता तो थोडासा कमी झाला. कदाचित तसं पण असू शकेल. अ, असं कारण मी या मताची आहे आता. खरं तर देव पण अशा माणसाची परीक्षा घेतो, ज्याच्या जवळ संयम आहे, दुःख पचवायची ताकदही आहे आणि सहनशक्ती आहे. आपला हं, जर फक्त त्याच्यावर विश्वास असेल ना, तर तेवढ्याच विश्वासाने तो या हं, सगळ्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पण काढतो. हे खरं तर मला पॉझिटिव्ह होण्यासाठी खूप महत्वाचं माझ्या डोक्यामध्ये असे विषय येत राहतात. हं, नियतीचं काहीतरी माझ्याकडनं असं काही असू शकतं, अपेक्षा असू शकतात कदाचित, की माझ्या हातून काही वेगळं घडवायचं असेल, असं पण मला आता वाटायला लागलंय. त्यामुळे बढिया. या सगळ्या गोष्टी मी आनंदाने खरंच स्वीकार केलेला आहे. हं, माझ्या यामध्ये मला माझ्या मिस्टरांची पण खूप साथ मिळाली. माझ्या हं, मुलांची, माझ्या मिस्टरांची. कारण ते मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करता, अजून पण करता. म्हणजे हं, असं करत नाही असं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये मला खूप सपोर्ट करतात. त्यावेळेला सुद्धा सपोर्ट करायचे. हं, मला म्हणजे तेही खचलेले होते. पण ते कधीच मला चेहऱ्यावर त्यांनी दाखवलं नाही, की खचलेले आहे मी. उलट मला नेहमी धीर देत राहायचे, समजून सांगत राहायचे. पहिल्यांदा तर मला असं काही पटतच नाही होतं. हे ते लेक्चर द्यायचे थोडंसं, की असंच चालूच राहतं आयुष्यामध्ये जसं सुख दुःख असतं ते हं. चालूच राहतं. मनावर घ्यायचं नाही. हे मला खरं तर म्हणजे विचार पचायचं ऐकायला नाही. छान वाटतं. पण ना हा पण स्वतःमध्ये ज्याच्यावर काय म्हणतात बितते ना त्याला कळतं. त्याला पटकन पटतही नाही. हं, त्यामुळे हं, त्याला ते उलट त्रासदायक व्हायला लागतात ते विचार. पण हं, हं, नंतर थोडंसं हळूहळू मला ते विचार पटायला लागले. सगळ्या हं, मी ते पटवूनही घ्यायला लागली खरं तर. हं, हं, कारण त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं, की आयुष्य जगण्याचा जो मार्ग आहे ना, तो सोपा हं, होतो. आणि हं, तुम्ही जर चांगल्या मार्गाने चालायला लागले आयुष्याच्या, हं. की तुम्हाला मार्गदर्शक असतात ते आपोआप मिळायला लागतात. चांगले लोक तुम्हाला आपोआप जुळायला लागतात. या सगळ्यांमध्ये चांगल्या लोकांमध्ये म्हणजे मी सगळ्यात पहिले तुमचं नाव घेईल. तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे गुरु म्हणून मी तुमचं नाव घेईल. कारण तुम्हीच मला या सगळ्या गोष्टीतून अक्षरशः काय म्हणतात खेचूनच बाहेर काढलंय. असंच मी म्हणेल. कारण ती परिस्थिती जी होती ना, ती माझ्यासाठी खूपच अवघड होती. कारण अशा परिस्थितीमध्ये अशा लढण्याच्या परिस्थितीमध्ये जो जातो ना, त्याला ते समजतं. म्हणजे किती कठीण परिस्थिती असते त्याच्यावर म्हणा, त्याच्या सगळ्या वावर. कुटुंबावर म्हणा, ते हं. खूपच मागे वळून बघायलाही आता खरं तर म्हटलं आणि ना तर आता इच्छा नाही होते. खरं हां. म्हणसाल तर सख्यांनो, असं काही छोटं नव्हतं. स्टेजही पुढे गेलेली होती. हो. ओके.
हो, स्टेज पण पुढे गेली होती. ती माझ्यापासून थोडंसं लपवलं होतं, हे पण खरं होतं आणि त्याच्यामुळेच खरं तर मला जे काय म्हणतात बरं होण्यासाठी जी मदत झाली ना, त्या एका गोष्टीमुळे झाले. कारण माणसाला जर माहिती झालं, की आपल्याला काहीच झालेलं नाहीये, त्यामुळे त्याचं मन आणखी स्ट्राँग होत जातं. हं, त्याला जर समजलं, की आपल्याला हं. आणखी एवढी स्टेज आहे म्हणा, की एवढा मोठा आजार आहे म्हणा, की तो जे उभारी असते ना, ती आणखी कमी होत जाते. तर ती एक बरोबर. गोष्ट 100% माझ्यासाठी खरी आणि फायदेशीर चांगली ठरली. ठरली. येस. अक्षरशः. हो, फायद्याची ठरली. हं, फायद्याची ठरली. म्हणून थर्ड आणि थर्ड हो, स्टेजच्या कॅन्सरला आज प्रतिभाताईंनी गो गेट आउट असं हो, केलं आहे. हो, आणि तो पुन्हा हो, कधीही खरी परत गोष्ट न आहे. येण्यासाठी हे त्यातल्या त्यात महत्वाचं. हो, ओके. हा. हो, 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 हो. कारण आपण तेवढं मन स्ट्रॉंग व्हायचं. नंतरही आपण तेवढं स्ट्रॉंग पण राहायचं. असंच मी येस. सगळ्यांना सांगेल. म्हणजे हाच आजार नाही, कोणताही आजार असला ना, की तेवढं आपण स्ट्रॉंग राहायचं. त्या बरोबर. करायला सुरुवात करायची. तरच तुम्ही पुढचं जेव्हा तुमचं लक्ष पुढे जातं, तेव्हाच ते मागचं सगळं तुम्ही विसरू जाता. ही गोष्ट खरी आहे. म्हणूनच सांगितलं, की माझं आयुष्य बदलायला तुम्ही महत्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर गुरु म्हणून तर तुम्ही खूप मला मी तर भाग्य मानेल माझं. मी भाग्यवानच आहे. तुमच्यासारखा आध्यात्मिक गुरु मला मिळाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तर यांना मानते. श्री स्वामी समर्थ महाराजांना मी पहिलेपासून मानते. नाशिकमध्ये असल्यामुळे दत्त महाराजांनाही मानते. पण माझा तिसरा गुरु म्हणजे तुम्ही आहे. अध्यात्मासाठी त्याच्यासाठी तर गुरु असणं आवश्यकच आहे. यासाठी मी तुम्हाला जास्त धन्यवाद देईल. ब्रह्मांडाला सुद्धा धन्यवाद देईल, की तुमच्यासारख्यांची मला अगदी क्षणामध्ये भेट घडवून आणली. म्हणजे मला जास्त स्ट्रगल करावं लागलं नाही त्यासाठी. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मला आयुष्यामध्ये कठीण प्रसंगामध्ये मदत करणारे जे सगळे जण आहेत, डॉक्टर सकट सगळे सगळे मला खूप म्हणजे मदत करणाऱ्यांची नावं घेतली जाणार नाही, इतके मला सपोर्ट करणारे आणि मदत करणारे मिळाले. पण केव्हा जेव्हा माफ केलं तेव्हाच. येस. त्याच्या हे आधी मात्र त्यातल्या त्यात नाही. खरी महत्वाचं. गोष्ट आहे. एकच हो, मला जे बोलायचं आहे हो. प्रतिभाताईच्या मध्ये, की बघा स्वामी समर्थ, दत्तगुरु आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा काय झालं ना, त्यांच्याकडून आपण ऊर्जा घेतच असतो. ती ऊर्जा घेण्यासाठी आपली क्षमता कमी पडते. आपण माणूस आहोत. म्हणून या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या हायर सेल्फ सोबत अधिक जास्त कनेक्ट होऊन आपण ती ऊर्जा ग्रहण केली. हे विज्ञान आहे. शेवटी गुरु, सद्गुरू तेच हो, आहेत. मी माध्यम झाले थोडेसे. हो, ब्रह्मांडाने कुठेतरी नेमलं होतं, की मंजुश्री यांना इथून इथपर्यंत सोडून दे गं. ते बस तुमच्या आयुष्यामधलं या सगळ्या प्रवासामध्ये मी माध्यम झाले. पण नक्कीच ऊर्जा आपल्या गुरूंची, सद्गुरूंचीच आहे. त्यांची सोबत असते आहे आणि त्यातही महत्वाचं प्रतिभाताई तुमची ग्रहण क्षमता. जेव्हा प्रतिभाताईला 1-2 शब्द सांगितले ना, केव्हा तो फोन असला किंवा सेशन असलं, की त्यांनी ना त्या प्रत्येक शब्दावर पूर्ण विश्वास ठेवला. हो. तो ही गोष्ट विश्वास पण ठेवला. आहे. हो. आपल्याला जे शिकवताना त्याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवायला पूर्ण पाहिजे. ते जे विश्वास ठेवला. शिकवताय ते पूर्ण आपण ग्रहण करायला पाहिजे. खरी गोष्ट आहे. कारण नसेलही ते एखादी ग्रहण गोष्ट केलं म्हणजे ते आपण आत्मसात करू शकतो. बरोबर. आणि एखादी गोष्ट शक्यतो नसेलही समजली एखादी गोष्ट किंवा नसेलही मान्य, पण तरीही त्या काळापुरती सगळी मान्य करून चला. नक्कीच हळू-हळू आपण अधिक छान प्रकारे पुढे निघतो. आणि जे त्यांनी म्हटलं माफ करा, तर त्या माफ करामध्ये काय आहे, हे जे आतले गाठोडे आहेत ना सख्यांनो, दादांनो, सगळ्यांना सांगते, हे गाठोडे आपल्याला या आजारापर्यंत नेतात. हे आजाराचं एक मूळ जे आहे ना, ते गाठोडे आहेत आणि माफ करामध्ये ते हो, गाठोडे आपण सोडून द्यायला शिकतो. जरी सोडून क्षमता नसेल द्यायची. ना खरी स्वतःमध्ये गोष्ट सोडून आहे. द्यायची, तर दिव्य ऊर्जेसोबत जुडा, जुडल्यानंतर सोडून देता येतात. हो. हां. खरं तर याच्यातून आणखी मी शिकले आहे, की आपल्या मनावर काम करणं हे शिकले मी खरं तर. कारण जर तुमचं मन आजारी पडलं, की तुमचं शरीर आपोआप आजारी पडतं. आणि रेकीमध्ये खरं तर काय म्हटलं, मनावर उपचार केलेले आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं शरीर तंदुरुस्त होतं केव्हा? जेव्हा तुमच्या मनावर उपचार होता. मनावर उपचार झाले, की तुम्ही चांगले झाल्यानंतर सगळे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतात. पण त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह पण व्हायला पाहिजे. तुमचं मन आपोआप शांत व्हायला लागतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आजार आपल्याला त्रास देत नाही.
खरं तर. कारण आपण आजाराचा जो जास्त विचार करतो, तो जास्त आपल्याला त्रास देतो. मी माझ्यासारख्यांना तर असंच सांगेल. आता मला असं छान वाटतं. काय म्हणतात तो फिनिक्स पक्षी जसा राहतो, त्याची पूर्ण राख झालेली राहते. पण राखेतनं जसा तो पुन्हा जिवंत होऊन आकाशामध्ये पुन्हा उडायला लागतो. मला तर माझं आयुष्य मला आता खरंच तसं वाटायला लागलंय. एकदम छान असं सुंदर वाटायला लागलेलं आहे. कारण मी आता आयुष्याकडे त्या दृष्टीनेच बघायला लागलेली आहे. मागचे आठवडे मी खरं तर सगळ्या पुसून टाकले आहे. अ, शाबास. यासाठी मी तुमचे सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद मानेल. ब्रह्मांडाचे मानेल. मला हं, मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानेल. कारण माझ्या आयुष्यामध्ये ना खूप छान पॉझिटिव्ह लोकं आलेत. खूप मला हं, मदत करणारे. त्यासाठी हं. तुमचे सगळ्यांचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही ही लढाई जिंकलात याकरिता हो, सगळ्यांचे खूप त्या सर्व हो, तुम्हाला मिळालेल्या सगळ्यांचे आपण आपल्या मंजुश्री इन्स्टिट्यूट कडून ही सगळ्यांचे धन्यवाद मानूया. प्रतिभाताई, हो, आतलं सामर्थ्य, आतली आपण म्हणूया ना स्वतःला ओळख तू, स्वतःच्या ऊर्जेला ओळख तू. नक्कीच डॉक्टरांची ट्रीटमेंट गरजेची आहे. ओके. हो, डॉक्टरांच्या सोबत जा. आयुर्वेदिक तुम्ही जे काय करता त्यासोबत जा. पण त्याला जर जोड काय तुम्ही ध्यानाची दिली ना, तर तुम्ही ती लढाई पूर्णपणे जिंकता. लढाई जिंकणे महत्वाचं आहेच. पण लढाई कशी जिंकली हेही महत्वाचं आहे. लढाई हो. तुम्ही रडत जिंकता, की खरोखर एक स्त्री जी किमोला जायच्या अगोदर घरचे सगळे कामं करते, त्यांनी घरकामाला पण बाई ठेवलेली नव्हती. होती का ताई? नाही, नाही. नाही. नाही होती. आणि घरी आल्यानंतरही घरचं सर्व आवरून ती सेशन करायची. एवढी ताकद, एवढा आणि त्या दुःखालाही आनंदाने सामोरे जाण्याची जी क्षमता निर्माण झाली ना, ती दिव्य ऊर्जेने केली. नक्कीच डॉक्टर साहेबांनी त्यांचं काम केलं. पण डॉक्टर साहेबांच्या ट्रीटमेंटला एक पूर्ण सपोर्ट जो मिळतो ना, तो दिव्य ऊर्जेचा मिळतो. हो. म्हणून कधीही पण डॉक्टरांकडे यामध्ये जाऊ नये असा असा सल्ला नाही दिला जात. तर सल्ला हा आहे, की डॉक्टरांच्या ट्रीटमेंट सोबत स्वतः मेडिटेशनला जुडा, दिव्य ऊर्जेसोबत जुडा आणि मग बघा ज्या ठिकाणी लोकं 3-3 वर्ष घालवतात, त्या ठिकाणी तुम्ही एका वर्षामध्ये अगदी ओके होऊन बाहेर आलेले आहात. ओके आणि मोठी लढाई जिंकून आलेले आहात आणि डॉक्टरांनी पण तुम्हाला काय फीडबॅक दिला? प्रतिभाताई? डॉक्टरांनी मला सांगितलं, की तुमच्या जवळ आल्या की पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे काय, की ही जी ऊर्जा राहते ना आपली, ही पॉझिटिव्हिटी राहते, ही आपोआप नाही होत. यासाठी तुम्हाला तेवढंच काय म्हणतात, तू तेवढं कष्ट पण घ्यावे लागतात. हं, त्यासाठी मेडिटेशन करणं, मी तर सगळ्यांना मेडिटेशनच सांगेल. हे हं. माझ्यासाठी ना मेडिटेशन करणे, ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरली सगळ्यांमध्ये. आणि त्यामध्ये तुमचे जे मेडिटेशन आहे, ते खरंच महत्त्वाचे ठरले. मी बाकीच्या दुसरीकडे वळालेच नाही. हे मेडिटेशनमुळे तुम्ही बाहेर येऊ शकतात. कारण मेडिटेशन हे तुमच्या मनावर काम करतं. नक्कीच. मनाची शक्ती वाढवायला मदत हो. करते. खूप सुंदर. आज प्रतिभाताई खरंच तुम्ही खूप छान दिसत आहात. रेंजचा थोडासा इश्यू होता, म्हणून तुम्हाला मला एकदम टॉपला ठेवता आलं नाही. पण आता मी ठेवलं आहे. ब्रह्मांडाने रेंज दिली आहे. प्रतिभाताई, आज किती दिवसानंतर छान ही मस्त साडी नेसली. हं. मी जवळ-जवळ 1.5 वर्षानंतर खूप सुंदर. खूप छान. येस. आता यानंतर असंच मस्त हसतमुख राहा. तुमच्याकडे बघूनच ऊर्जा जाणवते आणि असंच या ब्रह्मांडाने तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा जो प्रसंग आणला होता, हा कशासाठी आणला होता, की तू तुझी ओळख विसरली होती. तू तू डिपेंड ही राहत होती गोष्ट आहे. अनेक गोष्टींवर. माझ्या हां, हातून आता हो. माझ्या हातूनही तसं काहीतरी चुकीचं घडलेलं असेल, ही गोष्ट पण नक्कीच. खरी आहे. हां, आता जरी नसेल तरी केव्हा तरी घडलेलं असेल. कोणत्यातरी नक्कीच. जन्मात असू शकतं. मे हां. बी आणि त्या सगळ्या नकारात्मक विचारांमधून सगळ्यांनी बाहेर निघावं. जेही लोक नेहमी चिंता, अनेक सगळ्या गोष्टीमध्ये अटकलेले असतात, त्यांनी खरंच माफ करा. या गोष्टीवर काम करा. आपल्या आपल्या कुठल्याही आजारामधून पटकन बाहेर निघण्यासाठी त्या गोष्टी मदत करतात. हं. खूप सुंदर. तुम्हालाच ऐकत राहावसं वाटलं. त्यामुळे आम्हाला कोणाला बोलण्याची काही गरजच नाही आहे. ब्रह्मांड तुम्हाला अशीच ऊर्जा प्रदान करो आणि प्रतिभाताई मिळालेलं हे नवं आयुष्य मिळालेलं हे नवं आयुष्य तुम्हाला तर त्या आयुष्याच्या छान शुभेच्छा आहेतच. पण आता या आयुष्यामध्ये तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ देत आणि तुम्ही सुद्धा वटवृक्षासारखे अनेकांसाठी कार्य करणारे होऊ देत.
हो. थँक यू. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. कारण आता तुम्ही जो वटवृक्ष लावलेला आहे छान छोटासा, आता त्याला हातभार लावण्याचं काम आम्ही नक्कीच करू मॅम. नक्कीच. विन विन पोझिशन. तुम्ही जिंकलात की मी जिंकत हो, असते. हो, तुम्ही तुम्ही हसलात की मला छान वाटत असतं. ओके. कारण तुम्ही हो. सगळेजण मस्त राहा, आनंदी राहा. एवढंच हवं आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.